पण एकूण 29 व्हेकल्स टू व्हीलर्स आम्ही ह्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे. हे सगळे चोरीची गाडी आहे. याची पूर्ण घटनाक्रम असा होता की आमची LCBची टीम रात्रीच्या वेळेस जेव्हा ते नाईट राऊंड करत होती, ते एक संशयित गाडी तिथे दिसली ज्याच्यामध्ये नंबर नव्हता. ते नंबर नव्हता त्याची गाडीमध्ये फर्दर पूछताछ केली तर त्याच्यातून आम्हाला हे कळालं की ती गाडी चोरीची आहे. आणखीन डीपमध्ये गेलो तर ह्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे वैभव खेडकर, तो राहणारा जामखेडचा आहे, अहिल्यानगरचा आहे. तिथपर्यंत आपला तपास गेला आणि बीड जिल्ह्यामध्ये जो आपला इकडचा जो आरोपी आहे तो गणेश सुदाम बहिर पांढरवाडीचा जो आरोपी आहे, दोन्ही एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये होते. ते आपण कडी पूर्णपणे जोडले. त्याच्यानंतर एकूण आपल्याला 29 गाडी त्याच्यामध्ये निष्पन्न झाली. वैभव खेडकरवर 30चे वर गुन्हे दाखल आहे आणि तो रेकॉर्डचा क्रिमिनल आहे. याच्यामध्ये एकूण आम्ही जो किंमत लावलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 14,90,000ची त्याच्यामध्ये मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. बिकॉज यांची क्रिमिनल हिस्ट्री खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये 111 किंवा 112 BNSचा आम्ही इस्तेमाल करणार. साधारणतः हे चोरी केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात विकायचे? हे चोरी केल्यानंतर हे गावखेड्यामध्ये मॅक्सिमम गाडी जो आहे स्प्लेंडर कंपनीची आहे, जो गावखेड्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त त्याची रिक्वेस्ट राहते, जास्त डिमांड राहते. तो जवळपास जेवढे जिल्हे आहे अहिल्यानगर टच आहे तिथे ही गाडी विकतात. वैभव खेडकर बहिरला गाडी देत होता आणि बहिर नंतर ही गाडी बाकी लोकांना विकत होता. तो आतापर्यंत बीड जिल्ह्याचे जवळपास 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि बाकी लोकांशी आमचा संपर्क सुरू आहे. याची गाडी याच्यामध्ये चोरी गेलेली आहे, बीड पोलीस संपर्क करून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आणि पुढची कारवाई करणार. Recipiano. विदाउट हँडल लॉकच्या सेल जास्त होतो सर त्याचा. म्हणजे जे पैसे आहेत ना, खेडेपाड्यातले लोक मजबूत गाडी असल्यामुळे स्प्लेंडर त्यांनी